हॅलो फ्रेंड्स, चाय पिलो. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला थोडंसं मी एक झलक दिली आहे इंट्रोमध्ये. ज्यांना माहिती आहे त्यांना कळलंच असेल आणि तसंही तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आजचा पॉडकास्ट कोणावर आहे. हिची ट्रिप झालेली आहे, एका ट्रिपवरून दुसऱ्या ट्रिपवर ही गेलेली आहे आणि ही पण खूप जुने व्हिडिओ टाकते. असं अजिबात समजू नका की आता ती ट्रिपवर आहे किंवा कालच आली आहे आणि लगेच व्हिडिओज वगैरे टाकते. नाही, हे अगदी महिन्याभरापूर्वीचे व्हिडिओ टाकत आहे. तुम्ही म्हणाल की तुला एवढी एनर्जी कुठून येते, तर एनर्जी वगैरे काही नाही आहे. मी कधीचीच आलेली आहे आणि हळूहळू व्हिडिओ टाकत आहे. आहा, येस. आणि यस, मी नवऱ्याला म्हणाली की बिलकुलच आता आपण असं कशातनं फेसरीमधून ट्रिपला जायचं नाही. कारण कसं होतं ना, आपण जेव्हा स्वतः ट्रिप प्लॅन करतो तेव्हा आपण आपल्या मनाप्रमाणे मनसोक्त एन्जॉय करू शकतो, नाही का. पण हे फेसरी बरोबर गेलं की आपल्याला त्यांचे टायमिंग ठरलेले असतात आणि मग त्याप्रमाणे आपल्याला सगळं करावं लागतं, नाही का. तर त्यामुळे मी नवऱ्याला म्हणाले की नको, ही शेवटची ट्रिप होती आपल्यासाठी, काही आपल्याला हे जमणार नाही. हिच्या ट्रिपच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की बाबा, हिला ना अजिबातच ते जमण्यासारखं नव्हतं. ही म्हणजे खरंच हे एक वेगळंच पूर्ण ऑलटुगेदर डिफरंट विषय आहे हिचा. कारण कशात नाही काय, पण बाबा इतकं म्हणजे आपण काय आणि आपलं कसं सगळं असं लॅविश आणि पैसा आणि आपण कसं एकदम सगळं आपल्याला कसं एकदम वेळ घेऊन लागतं आणि आपण वाटेल तितका खर्च करू शकतो, हेच दाखवण्यात ही बाई लागलेली असते. पूर्ण ट्रिपमध्ये एक दिवसही हिचा असा नव्हता की तिने मेन्शन केलं नसेल की ते आम्हाला कॉल करतायत, आम्हाला उशीर झाला, मग त्यांचा कॉल आला, मग दोनदा माणूस बोलवायलाही आला आणि मग आम्हाला अजून बघायचं होतं, अजून घ्यायचं होतं, अजून फिरायचं होतं, अजून खर्च करायचा होता, पण तरी पण आम्हाला तेवढा वेळ नाही मिळाला आणि ह्यांच्यामुळे आम्हाला घाई झाली. आणि हे लोक खूप लवकर करतात, त्यांचा सेट टाईम असतो, त्याच्यामध्ये आपल्याला जमत नाही आहे. त्याच्यानंतर बॅक टू बॅक फिरायचं होतं, त्यामुळे हिचं असं होतं की आम्ही आलो असतो तर आम्ही नक्कीच आता आराम केला असता, आम्ही अजिबातच फिरायला वगैरे निघालो नसतो. असो, काही हरकत नाही, पण एकंदरीतच असं वाटते की आपण फिरायलाच आलो आहोत तर आपण फिरलंच पाहिजे, नाही का. आमचा असा इथे कुठेही बाहेर गेलो की पूर्ण फिरून घेण्यात त्याच्यातच इंटरेस्ट असतो, नाही तर परत आपलं कुठे येणं होतं, नाही का. पण आम्ही असतो ना, तर खरं सांगू, आम्ही आमच्या हॉटेल रूमवर येऊन आराम केला असता, हो ना. सो येस, काही हरकत नाही. आता आम्ही आराम करतो थोडासा आणि फ्रेशनअप होऊन पुन्हा आम्हाला लगेचच निघायचं आहे. माझं म्हणाल तर मी नवऱ्याला सांगून ठेवलं आहे की जेव्हाही कधी काही आपण कुठे फिरायला जाऊ ना, तर तेव्हा तू मला तिथल्या जे काही स्पेशल साड्या वगैरे असतील तर त्या तू मला घेऊन दे. त्यानुसार तो मला म्हणाला, तुला ज्या आवडतील त्या साड्या तू घे आणि थोड्या महाग आहेत पण काही हरकत नाही, नाही का. आपण कधी ना कधी ते घालतच असतो आणि माझी इच्छा होतीच की जेव्हा मी अमेरिकेत होती ना, तेव्हापासूनच माझी इच्छा होती की माझ्याकडे भरपूर साड्या असाव्यात. तर नवरा म्हणाला, तुला हवी ती घे, थोड्या महाग आहेत पण तुला हवी ती घे. म्हटल्यावरती काय आता, सो येस, मी आता एकदम आवडीने मला ज्या आवडतील त्या साड्या मी घेणार आहे. माझं म्हणाल तर मी तर अजून 2 साड्या अजून सहजच 2-3 नक्कीच घेतल्या असत्या, पण एवढ्या कमी टाईममध्ये मला थोडं शक्य नाही आणि मग पटापट ते काहीतरी घ्यायचं आणि नंतर ते आपल्याला नाही आवडलं तर मग ते घालणं होत नाही, नाही का. तर त्यामुळे मग मी ते नाही घेतल्या. नाहीतर मी 3 साड्या मला नवऱ्याने घेऊन दिल्या आहेत, पण त्या व्यतिरिक्तही अजून थोडा वेळ असताना, आरामात असं शॉपिंग करायला वेळ दिला असताना, तर मी नक्कीच अजून 3-4 साड्या घेतल्या असत्या. इथे आलो आणि पाहिलं तर म्हटलं, आहा, काय साड्या आहेत. अगदी म्हणजे 25-30 हजार, तुम्ही हाय रेंज म्हणाल तर 60-70 हजार इथपर्यंतही त्यांनी आम्हाला साड्या दाखवल्या. त्यातल्या काही मी सिलेक्ट केल्या आणि कमी रेंजच्या म्हणाल तर 2-3 हजार अशाही आहेत, त्या काही मी घेतल्या नाही. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की मी तर काही स्वस्तात पटतच नाही, माझं सगळं असंच असतं, पैशाचा डोलारा, काही किंमत नाही. असो, ती ज्याची त्याची इच्छा असते. मला आवडतात, माझ्या नवऱ्याचे पैसे आहेत, मी उडवते, मग काय तुम्ही उडवणार का. मूर्ख बायका उगाचच मला कमेंट करत असतात. असो, काही हरकत नाही, मी घेतल्या आहेत बऱ्याच साड्या. नवरा म्हणाला, अगदी तुला
लाखाच्या पण घ्यायच्या आहेत ना तरी घे. आपण जेवढा ट्रिपवर खर्च केला नाही तेवढा तुझ्या साड्यांवर करू. नवरा म्हणजे नवराच आहे. आहा येस. भाई तो तुझा नवरा नाही आहे, भवरा आहे भवरा. आणि खरंच इतका वाह्यात माणूस आहे ना. नॉट बिकॉज बायकोवर वगैरे खर्च करतो, पण मला खरंच या पुरुषांचं ना काही कळतच नाही. म्हणजे असा कुठला माल दाबतात की काय काय दाबतात की असे वेडपिसे होतात. म्हणजे काहीतरी असतं ना बाबा, किती कमवणारा वगैरे असला तरी काय व्हॅल्यू फॉर मनी, कुठे काय किती पैसा घालावा हे काही असतं की नसतं. असो असो ते काय त्यांचं त्यांना बघू दे, आपल्याला काय. पण मला इतकंच आहे की लोकांना नका दाखवू तुमची फालतूगिरी, जेणेकरून लोकांना उगाचच काहीही त्यात शिकण्यासारखं नसेल आणि नुसतंच बेजाव असेल. त्यामुळे जरा कंट्रोल कर बाई उणमी तू, नाहीतर फटके खाशील. तुझ्या अंगात काय देवानंद शिरला आहे का? बाप रे बाप, कशी आहे ही वा. अगदी त्या देवानंद सारखी असं त्या तशीच एका टोनमध्ये एका लयीतच बोलत असते. तुम यहाँ क्या कर रहे हो. अरे कशाला काय दाखवते तू, उगाचच आपलं नुसता मोठेपणा नुसती मिरवत असते. आणि खरंच रे बाबा, तुला ना खरंच तो कोण तिचा जो नवरा आहे ना त्याला मला विचारायचं आहे की असं काय म्हणजे या ध्यानमध्ये बघितलं त्या बाजूच्या आजूबाजूच्या ज्या त्या साडी शॉपमधले जे साडी सेलर बायका होत्या ना, तर स्टाफ होता, त्या तरी कितीतरी त्या नॉर्मल त्यांच्या युनिफॉर्ममध्ये छान दिसत होत्या. आणि तू काय हिला साडी एवढ्या महागाच्या आणि एवढं हे घेऊन देतोय. ते तसंच दिसणार आहे निऑन कलरचं ध्यान. ते किती कुठलीही साडी नेसू दे, ती निऑन कलरमध्येच तिला ट्रान्सफॉर्म करणार आहे. त्याच्यामुळे कशाला उगाचच. म्हणजे खरंच ह्यांच्या घरचे कसे काय बाबा यांना टॉलरेट करतात. आणि टॉलरेट पण नाही, एकदमच कुठे चढवून ठेवतात. आणि मुलं पण अक्षरशः म्हणजे मागे पुढे करत असतात. अशी विचित्र त्या मुलीला तर वेडं केलंय, वेडं. ती उर्वा तर नुसतं उर्वाच्या नावाचा पिट्टा पाडलाय. उर्वाला हे पाहिजे, उर्वाला ते पाहिजे, उर्वाचं हे, उर्वाला हे बघायचं होतं, उर्वाला ते, उर्वाच्या डोळाळे पुरवा. बस हिचं असंच चाललेलं आहे. कसले डोळाळे त्या पोरीला पण लागलेले असतात. बघावं तेव्हा तिला हे करायचं, तिला हे आवडतं, तिला ते आवडतं. ती पण हिच्यासारखीच होणार आहे. हिच्यासारखाच नमुना भेटला तर बरा, नाही तर काय खरं नाही बाबा. नाही तर ही तर काय देणाऱ्यातली वाटत नाही मला. फक्त बोलायला आता उर्वा करते. नाही तर हिची मेंटॅलिटी मागेच बघितली होती की मुलीचं नाव आणि तिचं नको होतं आणि मग मुलीचं काही हे नसतं म्हणून मला हवं होतं माझ्या घरात. आता उर्वाचं पण उद्या ती पण जाईल, ती परक्याची आहे, हे ते, हे हिची मेंटॅलिटी आहे. त्यामुळे उर्वे, तू हिच्याकडनं काही फार अपेक्षा ठेवू नकोस. आता काय आहे ती मजा करून घे. नंतर कोणतरी असाच, ते तर तुझी आई तुला शोधून देईलच. जसा तिने बकरा फासला तसा कुठेतरी तुझा बाप पण दाबेल आणि तुला टेकवून देईल. आणि बाबा जो कोणी यांच्याशी काय ते म्हणतात ना काय सोयरीक करणार असेल त्यांनी बाबा विचार करा की तुम्हाला जितके मिळणार आहे ना त्याच्या 4 पट वसुलेल ह्याची गॅरंटी ठेवा. आणि ती तयारी असेल तर याला फशी पडा. म्हणजे असंच आता काय बोलणार ना. कारण भयंकर काहीतरी भयानक विदारक विचित्र खर्च करणारी बाई आहे ही. त्याच्यामुळे तिचं अपब्रिंगिंग कसं असणार आहे ते पण तसंच असणार आहे. आणि ते दिसतंच आहे. मिन्नम्मा तिचं नाव ठेवलंय मी त्या उर्वाचं नवीन, मिन्नाम्मा. ही उन्नाम्मा आणि उन्नाम्माची पोरगी मिन्नाम्मा. काय ते गजरे, काय तो अवतार, काय कश्मीर में तू कन्याकुमारी, तशी आहे ती. म्हणजे ती चांगली आहे, ती दीपिका पाडुकोण आहे, पण ही मिन्नाम्मा आहे, एकदम मिन्नाम्मा. आणि तेवढं त्या लाखाच्या बाता वगैरे करून तिथे साड्यांचं फ्लेक्स करून झालं नव्हतं तर एअरपोर्टवर हिचं अजून धडपडत होती. म्हणजे अक्षरशः ना असं येतं ना तोंडात. खरंच म्हणजे या बायकांसाठी काय दाखवायचं असतं, काय आपलं काय ते लाईफस्टाईल. आणि कोणालाच असं त्या लाईफस्टाईलशी काही घेणं देणं नाही आहे. पण उगाचच ह्यांची लाल बघा, जी लाल कधी होणार नाही, होणं शक्यच नाही. निऑन कलर, तो निऑन कलर पण डार्क जेट ब्लॅक असेल, असलं काहीतरी. म्हणजे यांचं फालतूगिरी चाललेली असते. त्या एअरपोर्टवर म्हणे इथे ना असंच आम्ही आता थोडा वेळ होता तर शॉपिंग करत होतो आणि असं बघत होतो. शॉपिंग नाही म्हणजे तसं तर विंडो शॉपिंग. मला खरं तर इथल्या वस्तू घ्यायला खूप आवडतं, पण आता तेवढा वेळही नाही. आणि म्हटलं की कशाला उगाचच, खूपच झालेलं आहे ऑलरेडी, आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आहे. तर म्हणून म्हटलं नाहीतर मला इथल्या वस्तू घ्यायला फार आवडतं. कारण क्वालिटी पण असते नाही का.
एअरपोर्टवर, म्हणजे ही त्या ह्याच्या ड्युटी फ्रीच्या वगैरे वस्तू त्याबाबत बोलत होती. असली विचित्र बाई आहे ना, इतकी विचित्र आहे ना. आणि नुसतं आपलं 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 आपलं. आता शॉपिंग दाखवेल ना तेव्हा बघा आता काय उजेड पाडला असेल आणि कोणाला किती साड्या आणि कोणासाठी काय किती घेतलं असेल. फक्त आपलं 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 म्हणजे इतकं आपलं ना की फक्त आणि फक्त हीच मुलगी, मुलगा, नवरा नाहीच, फक्त हीच. बाकीचे नातेवाईक तर तुम्ही सोडूनच द्या. आई वडील तर नाहीच आहेत म्हणा, पण सासू सासरे नणदा ज्यांना घेऊन कॉन्टेंट छापते ना, तर ते तर नाहीच आहेत. मैत्रिणी वगैरे त्यांच्यासाठी काही अशा फुटकळ वस्तू काहीतरी आणल्या तर नशीब. पण मुलगा नवरा यांच्यावर पण 5 पैशाचा म्हणजे त्या नवऱ्याचा पैसाच नवऱ्याला पण नाही, तो पण नाही तेवढं खर्च. आणि केला तर मग कधीतरी त्याचा पण व्हिडिओ बनवून टाकेल. 500 रुपयाचा शर्ट घेतानाही विचार करणारा माझा नवरा आता 5,000चा शर्ट घेतानाही मागे पुढे बघत नाही. आहा, येस. बावळडबाई चुबस. ए ए ए ए ए. आणि एका बाईने हिला त्याच्यावरून कॉमेंट केलेली, अरे बाबा असल्यांना नका कॉमेंट करत जाऊ, ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. आता ती प्रवचन घेऊन येईल आणि फालतूचं व्हिडिओ छापेल त्याच्यावर तर ती कबूल करणारच नाही की यूट्यूबचा हातभार आहे तिला, तुम्हाला येडा बनवून पैसा कमवते, पण भलतंच इकडचं तिकडचं काहीतरी फालतू ज्ञान देईल ही माझी गॅरंटी आहे. तर कॉमेंट अशी होती की नवराच घेऊन देणार ना साडी, तोच कमावतो, तू थोडी कमावते. तर हिने रिप्लाय केला होता, ह्याच्यावर लवकरच मी व्हिडिओ घेऊन येईन. अरे 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 कशाला असले काहीतरी कॉमेंट करून आमच्यावर अत्याचार करता. आता काहीतरी फालतूगिरी सांगत बसेल की माझ्या नवऱ्याचं आणि कसं आहे त्याच्यासाठी असं काही नाही आहे, तुझा पैसा माझा पैसा असं आमच्यामध्ये नाही आहे. लिज्जत पापड. इतकी पकाऊ आहे ना, इतकी पकाऊ आहे आणि इतकी खोटी आहे ना, खोटारडे. म्हणजे मला अक्षरशः असं वाटतं की यांना ना लाज कशी नाही वाटत. देवाच्या याच्या बाबतीत पण इतकं खोटं बोलतात, तिथे पण बडेजाव करतात, दान करतात म्हणतात पण दानाचे पैसे वसूलतात आणि मग स्वतःसाठीच तेवढी आपली अप्पलपोटी इच्छा मागतात. अरे बाबा तुझं काय दान केलंस तू. आता त्या मुद्द्यावर येते मी. ह्या बाईचं असं म्हणणं होतं की घरी वगैरे पोचली आणि मग हिने सगळं साफसफाई आणि बॅग वगैरे उपसायला वगैरे घेतल्या आणि मग एका बाईचा फोन आला आणि त्या बाईने हिला सांगितलं उद्या तुमच्या नावाची आरती आहे तर तुम्हाला यावं लागेल. तर मी तिला म्हणाली की तुम्ही आज कसं एका दिवस आधी सांगताय, 1 दिवसा आधीच तुम्ही फक्त सांगताय, शक्य नाही आहे. आणि मग पूर्ण 4 वाजेपर्यंत आम्ही विचार करत होतो आणि मग आम्ही म्हटलं, मी असं सहजच बोलून दाखवलं नवऱ्याला, माझी इच्छा बोलून दाखवली. तो कसला बुळ्या, तो कुठला नाही म्हणतोय. तो म्हणाला हो हो हो. तर मग मी म्हणाली हा हा. मग आम्ही हा हा हो 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 करत निघालो. मग निघालो आणि मग आता मी तुम्हाला ठगवतोय. पहिली गोष्ट, असं काय कुठून बाबा तुम्हाला फोन बिन येतात. ऑब्व्हियसली तुम्ही काहीतरी सांगून ठेवलं आहे, काहीतरी अरेंजमेंट करून ठेवली आहे, काहीतरी तुम्ही भरघोस काय म्हणतात भरघोस रकमेच्या पावत्या फाडता, काहीतरी करत असाल तर त्याच्याने तुम्हाला ते मिळतंय ना. म्हणजे देवाच्या इथे पण तुम्ही पैशाचा जोर लावताय. असो काही हरकत नाही, पण लोकांना दाखवताना किती खोटं बोलायचं, ते किती खोटं दाखवायचं. आणि तू नाही म्हणाली होतीस ना, मग कशाला, किती मस्ती अंगामध्ये. मग गेली आणि मग नको ते म्हणजे कुठे पण सिंपथी गेन करायला जाते. आता ते आईच्या ओटीचा तर म्हणजे अक्षरशः ती ओटी चोटी बांधून आता गोटीमध्ये अशी लावून तिला फेकून द्यावी असं वाटायला लागलंय मला आता. इतका बाजार केला या बायकांनी, म्हणजे अक्षरशः ना किती त्या प्रथेचा, कुठली प्रथा काय माहिती, मध्येच काहीतरी ते उंबरट्यासारखं आता हे आईची ओटी हे एक आता काढलंय खूळ. आणि वाटेल ते म्हणजे जो तो आपल्या लेवलला ह्याच्याने तुम्ही धर्म किंवा आपल्या प्रथा परंपरा ह्याच्याबाबत जागृती किंवा काहीतरी असं चांगलं कार्य करत नाही आहात. हसं केलं आहे तुम्ही. आणि कसं काय ते माणूस आपल्या कमाईसाठी देवालाही सोडत नाही, अक्षरशः देव विकायला काढला या बायकांनी लिटरली. आणि हे भोवून येणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल आपण असं खूप दाखवतोय, महान कार्य काहीतरी केलेलं आहे, अजिबात नाही. तुमच्या मनाला विचारा किती नीच प्रतीचं
किती तुम्ही फालतूगिरी करत आहात आणि किती निकृष्ट दर्जाचं तुमचं दाखवणं आहे, तुमचा बडेजाव आहे आणि किती तुम्ही त्याच्यातनं कमाई करण्याच्या उद्देशाने, म्हणजे जे तुम्ही जितकं देत पण नाही ना त्याच्या 4 पट तुम्ही कमवण्याचा तुमचा हेतू असतो त्यामागे. आणि त्यामध्ये मग मला आई नाही म्हणून मग मला ह्या आईने बोलवलं की काय, आणि मग मी तिथे म्हणून मग मी विचार केला की मला बहुतेक त्यासाठीच ओटी भरायला. अरे बस कर यार घिसीपिटी तुझी रेकॉर्ड. ज्यांच्याकडे आई असून सुद्धा ना त्यांना जेवढं मिळालं नसेल तेवढं तर 2 हातांनी खोरबाडून सगळं त्या आजी मामाचं लाईफ, त्या मामाने पण लग्न बिग्न काही केलं नाही, हिच्या मागेच यांच्या मागेच घालवलं दुसऱ्याचं हे करून. आणि वर म्हणते मला कुठे पण काय पण मला आई नाही, मला हे नाही, मला ते नाही. उगाचच रोना, फालतूचं रडायचं नाही. सगळं आहे ना व्यवस्थित. मला ह्याच गोष्टीची चीड आहे. सगळं आपण सुखी आहोत, आपलं आहे सगळं व्यवस्थित, तर ते सगळं बाजूला सोडून नुसतं नाही आहे त्याच्यावरती फोकस करायचा, फालतूचं त्याला कनेक्ट करायचं, त्याच्यावर सिंपती गेन करण्याचा प्रयत्न करायचा. तुला करायचं तर कर उन्मे, नाही करायचं नसतीच गेलीस तरी कोणाला काही फरक पडणार नव्हता. आणि गेलीस त्याच्यावरती 4-5 व्हिडिओ छापून चांगली छपाई केलीस तू. वर स्वतःचं नाव पण कसं फ्लॅश होतंय ते पण दाखवत होती बेशरमबाई. आणि म्हणे दान असतं, हे असतं, ते असतं. ह्यांना उभंच कशाला करतात? मला मंडळाला हा प्रश्न आहे, मला तर मंदिराच्या जे ट्रस्टी आहेत ह्या लोकांना हा प्रश्न आहे की तुम्ही काय, हे कोण असे लागून गेले, कोणत्या थुकरट लोकांना तुम्ही उभं करता? म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे पैशाचाच जोर चालतोय ना, पैसाच सगळं काही आहे. देवाला पण तुम्ही पैशातच तोलताय, जो पैसा फेकेल त्याचा देव. आणि राहिला प्रश्न, मी माहिती देते आहे आणि माहितीसाठी, कारण बऱ्याच लोकांना करायचं असतं तर ते मला म्हणतात की कसं करायचं, काय करायचं. तर प्लीज ओणम, एकदा सांगितलंस ना तू, लास्ट इयर गेलेलीस ना मामाच्या बरोबर, तेव्हा तू सांगितलंस ना की काय कसं काय. एक व्हिडिओ बनवलास, कळली माहिती. जर काय असतं ना लोकांना ती लिंक फॉरवर्ड करायची होती, सांगायचं होतं की ह्या लिंकमध्ये मी सांगितलेलं आहे, हे लिंक तुम्ही बघा, ह्या लिंकमधला व्हिडिओ बघा आणि तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. संपला विषय. दरवर्षी आता तू असं काही ना काहीतरी कारण काढून व्हिडिओ छापणार आहेस का त्याच्यावर माहितीच्या नावाने? आणि कोणाला काही माहिती करण्याची काही गरज नाही आहे. सगळं तुझं ते पब्लिक आहे ना, फालतू पब्लिक, ते पण ते काही करणार नाही आहे, ते करण्याच्या लायकीचं नाही आहे पहिली गोष्ट. आणि जे बाकी इतर आहेत ना आमच्यासारखे, त्यांना स्वतःला माहिती आहे, त्यांनी स्वतः या गोष्टी केल्या आहेत आणि आम्ही कधीच कुठल्या गोष्टीचा बडेजाव नाही केला. आणि कसं काय कुठे करायचं एवढी अक्कल प्रत्येकाला आहे. प्रत्येकजण जाऊन स्वतः चौकशी करू शकतो. आयता नाही खायचं आम्हाला. आणि तुझ्याकडनं तर कुठल्याच गोष्टीची माहिती नको आहे. तुझ्याकडनं काय, तुझ्यासारख्या कोणाकडनं DBS कडनं बिलकुलच नको आहे. आम्ही आमची माहिती काढू शकतो, आम्ही विचारू शकतो, आम्ही संस्थेला कॉन्टॅक्ट करू शकतो, काय करायचं त्यांच्याशी बोलून घेऊ शकतो. एवढी अक्कल आम्हाला परमेश्वर कृपेने आहे. तुझ्यासारख्या संधी साधूबाईकडनं आम्हाला कुठलंही प्रकारचं ज्ञान नको आहे. आय होप यू गॉट इट दिस टाईम. आणि ह्याच्या पुढेही फालतूगिरी करू नकोस. तुला कुठे फिरायचं ना, बंकाळा चंकाळा तिकडे फिर आणि काय पण कर. देवाशी मस्ती नाही. मी ह्यावर्षी पण केलं, त्यासाठी आम्ही आलो होतो. आता आम्ही फिरतोय, बस इतकंच इनफ आहे. हिन्नम्मा आणि मिन्नम्मा पुन्नम्मा फिरण्याची आणि त्यांचं काहीतरी छान चौकी बघण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. आणि नवऱ्याचं वगैरे काही कौतुक सांगू नको. तुमचे नवरे मिंधे आहेत, अत्यंत बुळे आहेत. मुलं पण तशीच आहेत. जी मुलं आपल्या आईला सुधरवू शकत नाही, तिच्या होमध्ये हो म्हणतात. उलट स्वतः तिच्यासारखं, म्हणजे एखादी व्यक्ती जर काही तिच्यामध्ये काही चूक असेल, म्हणजे ती काहीतरी चुकीचं बोलत असेल, काही वागत असेल, तर तिला सुधरवण्याच्या ऐवजी तिच्या लेवलला येतात. ह्याच्यावरनं हे फक्त तुमच्याच फॅमिलीत होऊ शकतो. वी बिलीव्ह इन अपग्रेडेशन. आम्ही स्वतःला अपग्रेड करतो. आमची मुलं आम्हाला आमचं काही चुकत वगैरे असेल तर आम्हाला तिथे ज्यामध्ये चांगले आहेत ते आम्हाला शिकवतात. आम्ही ज्यामध्ये चांगले आहोत ते आम्ही त्यांना शिकवतो. आम्ही त्या लेवलवर येत नाही की बाबा हा चुकीचा आहे ना तर राहू दे त्याला चुकीचा, आपण पण त्याच्याबरोबर चुकूया. काय तर ते इतकं, म्हणजे ते बोलणं इतकं बेकार. आणि काय तर रिक्षातून उतरलो आणि बघितलं तर आहा काय सापडलं बघा मला, गजरा म्हटलं तर माझं म्हणाल तर माझं मोगऱ्यावर विशेष प्रेम आहे. माझं फेवरेट फ्लावर्स म्हणजे मोगरा. येस, माझं फेवरेट फ्लावर्स म्हणजे मोगरा. आणि ती मिन्नम्मा तिथेच उभी आहे, तिच्याबरोबर दात काढते आणि काहीतरी फालतूगिरी तिच्या कॅमेरामध्ये बघून ह्यांना साधं असं पण नाही करतायत. ते कॅमेरामध्ये बघितल्यावरती ही ओणम म्हणते
ओ, आणि मग ती दुसरी मिण्णम्मा ती म्हणते आ. शी, म्हणजे असले येडे, म्हणजे येड्याचं म्हणजे असं मला तर असं वाटतं कसं ना आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो. येड्याची पैदास येडीच होणार ना, शाणी थोडीच होणार. आणि नुसतं आपलं उर्वाला आहे आणि पूर्वाला ते, आणि उर्वाच्या डोळ्या पूर्वा, आणि तिला हे करावंसं वाटतं, तिला ते करावंसं वाटतं, तिला हे आवडतं, तिला ते आवडतं. आणि मिन्नम्मा बनली आहे आज. ती म्हणाली मी पण आज ते नेसणार, मी पण गजरा घालणार, ती हेअरस्टाईल. अरे 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 अरे, अवतार, अक्षरशः अवतार. आणि एवढी खाते नुसती, म्हणजे ठुसते. आणि नंतर स्वतःच म्हणते की जिमचं वगैरे बघू, मी विचार केला आहे, नंतर मी गेल्यावर आता ट्रिप एन्जॉय कर. मला अशा बऱ्याचशा कॉमेंट होत्या की तू विचार नको करूस आता ओणम, तू आता ट्रिप एन्जॉय कर. हिची तर ट्रिप संपणारच नाही आहे. ट्रिप एन्जॉय कर काय, हे सगळे जे ॲडवायजेस असतात ना ते अशा लोकांसाठी असतात जे कधीतरी वर्षातनं म्हणा 2दा एकदा असं ट्रिपला जातात. ही सतत भटकतच असते. आता इथून गेली ना की सुटेल बघा आता त्या मैत्रिणींबरोबर. पूर्ण असं थप्पी साचवून ठेवली असेल की हे करायचं आहे, ह्याच्याबरोबर इथे जायचं आहे, ह्याचा बड्डे, ह्याची ॲनिव्हर्सरी, हिचं हे पेंडिंग आहे, हिचं ते, हिचं नाहीतर ही काहीतरी उकरून काढेल आणि हिचं चालूच होईल. हिचं कधी नॉनस्टॉप आहे. आणि म्हणे की किती ती क्रिप की मला माहिती असतं उद्या निघायचं आहे तर मी आज एवढं काम केलं नसतं आणि आरामच केला असता. अगं बाई, किती आराम करणार गं, किती आराम. म्हणजे कसं काय यांना वाटत नाही आराम हराम आहे म्हणून. हरामचा पैसा खाता तुम्ही, आराम करून 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 लोकांना ठगून अक्षरशः. आणि वर बोलून दाखवतात की मी आराम केला असता. काय तू नुसती भटकत असते, नुसती भटक भटक. भवानी कुठची भवानी देवीचं पण आता म्हणजे असं मला कसं ते, म्हणजे मराठी इज अ व्हेरी फनी लँग्वेज, बट काय तुम्ही लोकांनी तर एकदमच बदनामच करून ठेवलं आहे नुसतं. आणि मग असे उसासे टाकते. आता मी थकली, आता आराम करणार. अरे काय थकली म्हणजे काय, जसं काय तूच ड्राईव्ह करून आली, तूच सगळं काय ओझी वाहिली की काय केलंस तिथं बसून फुचकांड्या फालतूच्या बाता मारून आणि पैसा उडवून कमवलेला कोणाच्या तरी मेहनतीचा. तू थकते, हां डोक्याने थकलेली आहेस तू. आराम कर. नुसती काय बोलते, काय वागते, कशाचा कशाला मेळच नाही. आणि 10 वेळा मी एवढं करून पण मी आली, एवढं थकून पण मी आली, मी येणारच नव्हती, मी मामाला सांगितलेलं पण मी आली, मामा पण तेच बोलला. इतकं बोलून त्या देवीला असं वाटलं असेल की कुठे मी तर बोलावलंच नाही. त्या कोणती आहे ना वरी जिने तुला फोन केला, वरीताई, तिला देवी आता चोपणार आहे बघ तू. बाई कोणाला बोलवलंस, मी सांगितलं होतं का हिला माझ्यावर उपकार करायला. तुम्ही पैशासाठी मला विकायला काढली. तिला तुझ्या ना भोगायला लागणार आहे फालतू कुठची. आणि मध्ये मध्ये ना बोलता बोलताच कट लावते आणि व्हॉइस ओव्हर करायला लागते. म्हणजे एक नंबरचे व्हॉइस ओव्हर क्वीन आहे. आणि त्या लईमध्ये असंच तेच देवानंद स्टाईलमध्ये व्हॉइस ओव्हर करायचं. कारण तुम्ही बघाल ना मध्ये मध्ये काही क्लिप्स आहेत तसं जनरल त्यांचं बोलणं, त्याच्यामध्ये ही नॉर्मल बोलते. म्हणजे थोडा तो कोल्हापुरी बाज आहे बट तरी नॉर्मल बोलते. पण व्हॉइस ओव्हर करते ना त्याच्यामध्ये नुसतं हे चाललेलं असतं आणि नॉर्मल तिला बोलताच येत नाही. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अगं बाई तुझी मुलं काही कुक्कले बाळा नाही आहेत. म्हणजे किती ते ना असं एकाच प्रकारचं एकाच ह्याचं व्हिडिओज आणि त्यांचं कॉन्टेंट आणि इतकी सिमिलॅरिटी आहे ना की आपल्या मुलांचं वय काय, आपली मुलं काय, आपण काय म्हणजे काय बोलतो, म्हणजे ते सगळे बाकीचे बोलतात म्हणून ही पण. आमचं म्हणाल तर आम्ही आज पूर्ण दिवस मस्त खाऊन पिऊन फिरून स्पेंड केला. आणि आमचं म्हणाल तर आम्ही पूर्ण दिवस थकेपर्यंत फिरतो. अक्षरशः थकेपर्यंत आम्ही, स्पेशली मुलं थकेपर्यंत आम्ही फिरतो. म्हणजे काय होतं, मुलं थकतात आणि मग लवकर झोपी जातात. आणि मग आम्ही काय करतो, आमचा काय प्लॅन असतो. आहा येस, तुम्ही बरोबर ओळखलं. काय करायचं, मज्जा. आम्ही नाही थकत, मुलं थकतात. आहा हुई ही हा हा हा. येस येडीबाई. म्हणजे खरंच त्या नवऱ्याचं ना मी देवा काय रे बाबा. आणि काय ते मुलं थकतात आणि मग मुलं झोपे जातात. अरे जुजुबॉय आहेत का तुझी मुलं, एवढी मोठी घोडी, आता कॉलेजला जाईल, काय थकतात आणि काय झोपतात. कशी थकेली पोरं, थकेल्या आईबापासारखी. कसे रे बाबा खरंच.
वेगळं जगा वेगळी प्रजाती आहे आणि या प्रजातीचं नाव वेगळं वर्ल्ड आहे आणि त्या वर्ल्डमध्ये काहीतरी वेगळंच होत असतं. आमची मुलं बाबा आमच्यासारखी, म्हणजे मला एक मात्र कन्फर्म आहे, जसे आई वडील तसे मुलं असतात ना. आपण इतके अतरंगी, आपण कसं काय बोलू शकतो आपल्या मुलं, आपण इतके मेहनती, आपली मुलं पण मेहनती होणार. आपण इतके काय म्हणतात एनर्जेटिक आहोत, तर आपली मुलं पण एनर्जेटिक होणार. आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो आपल्या मुलांकडनं झोपणं, आपल्याला मुलं झोपवतात. मला तर हा पेटंट डायलॉग आठवतो. आम्ही तर नेहमी असं म्हणायचो की तो कसला झोपतोय, आम्हाला झोपवेल. सो हे आपल्या घराघरातलं वाक्य असतं, पण या DBSचं आपलं थकवतं आणि मग ते झोपतात. हा, हे भगवान, यांचं कधी काय मन शांती होणार, त्या मुलांना झोपवण्या पलीकडे कधी यांची मजल जाणार ते ह्यांनाच माहिती. असो, तर आता मी हे माझं पॉडकास्ट इथेच थांबवते. येस, तुम्हाला आवडलं असेल अशी मी आशा करते. भेटू आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात बड्डेसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय, गुड नाईट. मंडळी, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय, मस्सलामा, बाय.